सगळ्यात आधी सगळ्यांचं धन्यवाद. काही लोक जुने आहेत जे मला ओळखतात, काही पहिल्यांदाच मला पाहत आहेत, मला पहिल्यांदाच ऐकत आहेत. त्या जुन्या नव्यांचं सगळ्यांचं स्वागत आजच्या रीडिंग सेशन मध्ये. तर हा 10 दिवसाचाच रीडिंग सेशनचं चॅलेंज घेतलेला आहे. त्याच्यामध्ये भरपूर आपलं पॅरेंटिंग एक सुंदर असं हे जे माझ्याकडे पुस्तक आहे, पॅरेंटिंग मुलांचे व्यक्तिमत्व साकारताना खूप सुंदर असं सचिन जोशी सरांचं पुस्तक आहे. पण आपली पहिले म्हणजे आवड निर्माण व्हायला पाहिजे ती पुस्तक घ्यायची, मग नंतर पुस्तक वाचायची. घेऊन वाचूनही ते पुस्तकातलं जे काही शिकलोय आपण, मग पॅरेंटिंग असो किंवा इतर कोणतेही नॉन फिक्शन बुक्स असो किंवा नॉन फिक्शन असो, त्यातलं इम्प्लिमेंट करणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. कारण आपण खूप पुस्तकं वाचली, सेल्फ डेव्हलपमेंट असो, पॅरेंटिंग असो, आणि आपण काही मॉम्स वाचतात, सगळेच वाचतात पुस्तकं, परंतु हे इथं जमण्याचं कारण एकच की आपण डिस्कशन करून एखादं कोणाला क्वेश्चन आला, एखाद्याला एखादा टॉपिक नाही समजला किंवा एखाद्याचे वेगळे अनुभव आपण ऐकू शकतो. माझ्या अनुभवातून तुम्ही काही शिकू शकता, तुमच्या क्वेश्चन मधून, तुमच्या अनुभवातून मी शिकू शकते. तर मग असं आपण एक क्लब बनवूया बुक रिडिंगचा 10 दिवसात. मग त्याच्या अनुसार खूप काही छान छान गोष्टी आपण शिकूया ह्या पुस्तकातल्या. तर आणखीन एक गोष्ट की पालकत्व, मी आज एक रील टाकली होती इन्स्टाला. आजच मला ही आयडिया आली की आपण 10 दिवसाचं बुक रिडिंग घेऊ, त्यामुळे इतर मॉम्सला पण हेल्प होईल आणि माझं पण वाचन होईल. कारण मी पण तुमच्यासारखीच एक नवीन आईच आहे आता. म्हणजे थोडीशी जुनी झाले, 20 महिन्याचं झालेलं आहे बाळ, पण 1-2 वर्षापर्यंत नवीनच आई असतो आणि कायम नवीनच राहतो असं समजायचं. कारण प्रत्येक वयानुसार बाळाच्या वेगवेगळे चॅलेंजेस येतात, तर त्याला फेस करायचं म्हणजे नवीन आईसारखंच प्रत्येक गोष्ट नव्यानं शिकणं महत्वाचं आहे. तर आपण काही लोक आता इथं तुम्ही झालात किती, ग्रुपमध्ये खूप सारी लोक आहेत, पण इथं आता आपण किती 1% पण नाही म्हणायचं. 700 मधले 7 आले तेवढे, म्हणजे 7-7 14 2% लोक आले असतील. तर ते जास्त क्युरियस आहेत, म्हणजे पालकत्वाच्या रिलेटेड खूप कमी पुस्तकं आहेत. आणि आपण जर इथं काही वेगळा टॉपिक असता, फायनान्सचा, पैसे कमवण्याचा, करिअरचा, तर लोकांना किंवा आपल्याला सगळ्याला उत्सुकता असते. पण असं वाटतं की अरे पालकत्व तर रोजच जगायचंय. आपण आपले आई वडील थोडे शिकलेत, त्यांनी थोडीच पुस्तक वाचलीत, परंतु तेव्हा सगळं वेगळं होतं. तेव्हा हा स्क्रीनचा राक्षस नव्हता किंवा एवढं कॉम्पिटिशन नव्हतं, एवढं मेंटली स्ट्रेस नव्हता. आणि पहिलं कसं फॅमिलीज एकत्र होत्या, आता फॅमिलीज पण छोट्या छोट्या होत चालले, त्यामुळे स्ट्रेस लेवल वाढत आहे. आणि आधुनिक काळात आधुनिक पालकत्व शिकायचं खूप त्याची गरज आहे. त्यामुळे आपल्याला पुस्तक वाचावे लागतील, व्हिडिओज पाहावे लागतील, इतरांच्या अनुभवातून शिकावं लागेल. म्हणून चला वाचूया आणि चला शिकूया. ठीक आहे, तर सगळे शिकण्यासाठी तयार आहात का? कोण कोण तयार आहे? चॅटमध्ये टाकाल तयार आहे, किंवा वाय टाकाल, फक्त वाय टाकलं तरी चालेल. कोण कोण रेडी आहे पाहू द्या मला शिकायला. सुधाताई आहेत रेडी, अमृता आहे, स्नेहा, सगळेच रेडी आहात, म्हणूनच तुम्ही इथं आहात. तर मी शेअर करते स्क्रीन. स्क्रीन दिसले तर, दिसत आहे असं काहीतरी मला सांगाल. दिसत आहे का स्क्रीन सगळ्यांना? एखाद्या कोणीतरी सांगा. स्क्रीन दिसत आहे, झाले शेअर. सुजान पालकत्वाची मेघ, पहिला चॅप्टर दिसत आहे सगळ्यांना? हो, थँक्यू स्नेहाताई, दिसत आहे. तर वाचते. तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर अनम्यूट करून विचारा किंवा हँड रेज करा, मग मी अनम्यूट करेल. आवाज वगैरे नाही आला तर चॅटमध्ये टाका, चॅट दिसतातच इथं मला. तर करते सुरू मी वाचायला. हे पुस्तक थोडस म्हणजे मोठंच आहे, म्हणून एकत्र वाचलं तर ते होईलही पूर्ण. एकत्र वाचलं तर आपल्याला म्हणजे वेगवेगळी लोक बोलली, वेगवेगळ्या लोकांकडून काही ऐकलं किंवा माझे काही अनुभव ऐकले, तर त्याला रिलेट करू शकतो. मग काही चुका केल्या तर पुढं काही चुका नाही करायच्या हे पण समजून जातं. तर एक छोटे छोटे चॅप्टर आहेत यात, पण खूप छान असे आहेत. तर पहिला चॅप्टर आहे सुजान पालकत्वाची मेघ. सुरुवातीला त्यांनी एक उदाहरण दिलेले, पाहूया काय आहे. संध्याकाळी एका ठिकाणी रस्त्यावर डोंबाऱ्याचा खेळ चालू होता. एक लहान मुलगी तोल सावरत दोरीवरून चालत होती. बघणाऱ्यांच्या जीवाचा थरकाप होत होता.
ती जर खाली पडली तर तिला लागू शकेल, तिच्या पायाचं हाड मोडू शकेल, फ्रॅक्चर होऊ शकेल, असे विचार मनात येत होते लोकांच्या पाहणाऱ्या. पण ती मुलगी मात्र अतिशय आत्मविश्वासाने चालत होती. हा आत्मविश्वास तिला ढोलकीच्या आवाजामुळे मिळत होता. तो आवाज तिला आधार देत होता. तो आवाज तिला सांगत होता, बाळ, तू पडणार नाहीस, मी आहेस. तू आत्मविश्वासाने या दोरीवरून तोल सांभाळून चालू शकतेस. तो ढोलकीचा आवाज तिला आंतरिक प्रेरणा देतो, कारण ती ढोलकी वाजवणारे दुसरे तिसरे कोणी नसतात, तर ते कोण असतात, त्या चिमुकलीचे आई वडील किंवा आई किंवा वडील किंवा दोघंही असतात. ते तिला ढोलकीवर थाप मारून आत्मविश्वास आणि प्रेरणा देतात. प्रश्न हा आहे की आपल्या ढोलकीचा आवाज आपल्या पाल्यांपर्यंत पोहोचतोय का? तर इथे यांनी उदाहरण दिले की एक मुलगी दोरीवरून चालत आहे, डोंबाऱ्याचा खेळ चालू आहे आणि छोटस मुलं आहे. आता आपण आपल्याला सांगितलं उभा दोरीवर आणि खेळ करता, आपण किती घाबरू. आपल्याला त्याची प्रॅक्टिसही नसते आणि तेवढा कॉन्फिडन्सही नसतो. पण ती मुलीनं प्रॅक्टिस न शिकली ती, पण ती घाबरत का नाही? कारण तिला तिच्या आई वडिलांवर विश्वास आहे की नाही, मी पडणार नाही, मी एवढी ट्रेन केलेला आहे, मला आई वडिलांनी, ते खाली आहेत. तर असा विश्वास आपल्या पण मुलांना आपल्यावर असतो. पण ह्यांनी प्रश्न विचारला आपल्यालाच की आपल्या ढोलकीचा आवाज आपल्या पाल्यापर्यंत पोहोचतोय का? की प्रेरणा देणं या प्रकाराची आपल्याला जाणीवच नाहीये. दिवसभर आपण त्यांना उपदेश देत असतो का, हे नको करू, ते नको करू, इकडं नको जाऊ, ह्याला हात नको लाव, तिथं नको, तसं वाग, असं वाग, असं करतोय का? मुलांना प्रोत्साहित करणं आपल्याला माहीतच नाही का? पालक म्हणून आपण आपल्या पाल्याचं कौतुक कधी, किती आणि कसं करावं याचा आपण एकूणच कसा विचार करतो? मुलांना वाढवताना पालकांकडून केलं जाणारं कौतुक सर्वांगीण विकासासाठी फार महत्वाचं असतं. सातत्यानं नवं काही करण्याची उर्मी त्यामुळे टिकून राहते. मूल लहान असताना आपण त्यांच्या बऱ्याच गोष्टीचं कौतुक करतो, पण त्या कौतुकाची प्रकर्ष आणि आवश्यकता असते ती मुलाच्या 3री ते कॉलेज पर्यंतच्या शैक्षणिक प्रवासात. म्हणजे हे वाक्य त्यांनी सांगितले की लहानपणी आपण एनकरेज करू शकू, कारण छोटस आहे, त्यानं वेगळं काही चाललं, पाऊल टाकलं, आपण टाळ्या वाजवतो, अरे वा वा वा, छोट्या छोट्या गोष्टीला एनकरेज करतो. पण जसे ते मोठे मोठे होतील तसं त्यांना मग आणखीन डबल आपले डोस द्यायला सुरू होतात, उपदेशाचे नकळत होतात, कारण आपणही त्यातूनच आलेलो असतो. कारण प्रत्येक माणसाला, प्रत्येक पर्सनना सुरुवातीला आधी निगेटिव्ह गोष्ट दिसते आणि ठरवलं तर पॉझिटिव्ह दिसते. त्या काळात ही गरज अधिक असते. कधी म्हणत आहे थोडेसे मोठे झाल्यावर मुलं, कारण हा काळ असतो त्यांच्या रियालिटी टेस्टिंगचा, अर्थात स्वतःच्या क्षमता ओळखण्याचा. तेव्हा मुलं विविध गोष्टी, विविध प्रयोग स्वतः करून पाहत असतात. काही मुलं अति उत्साहात असतात किंवा काही जण घाबरतात. तेव्हा पालकांनी योग्य भूमिका घ्यायला हवी. त्यांच्यातलं आत्मविश्वासाचं प्रमाण योग्य राखणं खूप महत्वाचं असतं. नवीन प्रयोग करताना मुलं कधी चुकतात, धडपडतात, तर कधी यशस्वी होतात. यामध्ये पालक म्हणून तुमची प्रतिक्रिया खूप महत्वाची असते. आपल्याला सोप्या वाटणाऱ्या गोष्टी मुलांना अवघड वाटू शकतात. त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्या प्रयत्नांना कौतुकाची थाप मिळते. तेव्हा मुलांच्या मेंदूला चालना मिळते. म्हणजे इथे एवढं वाचले आपण 2 पेज, पण सगळ्यात एकच लाईन लक्षात ठेवली चालते की आपल्याला लहान मुलांना फक्त हे करू नको, ते करू नको न म्हणता, किंवा फक्त लहानपणीच त्यांना एनकरेज न करता ऍप्रिशिएशन देणं ही सवयच लावली पाहिजे. मग फक्त बाळालाच नाही, आपल्या इतर आजूबाजूच्या लोकांना सुद्धा आपण ऍप्रिशिएट करून त्यांना कोणतरी रवीनाताई, तुम्ही हे करत आहे काय म्हणत आहे स्क्रीनवर, आता मला माहित नाही ते कसं काढते. ठीक आहे, कसं काढत असते दादा ते. एक मिनिट, काय झालेलं आहे? छोटे छोटे मुलं करतात असं, किंवा त्याची मम्मीच करते का माहित नाही. मी वाचते पुढचं. तुम्हाला स्क्रीन तर दिसत आहे ना? थोडस हे झालं, काय म्हणते, बाधा आ गई रीडिंग सेशन में. यामध्ये पालक म्हणून तुमची प्रतिक्रिया खूप महत्वाची असते. आपल्याला सोप्या वाटणाऱ्या गोष्टी मुलांना अवघड वाटू शकतात. त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्या प्रयत्नांना कौतुकाची थाप मिळते. तेव्हा मुलांच्या मेंदूला चालना मिळते. आपल्या मेंदूमध्ये 2 गोष्टी नेहमी कार्यरत असतात. एक कौतुकाची भावना असते, रिवॉर्ड फंक्शन, आणि दुसरी असते शिक्षेची भावना, पनिशमेंट फंक्शन. म्हणजे एक तर रिवॉर्ड तर पाहिजे असतो आपल्या मेंदूला, किंवा शिक्षा तर पाहिजे असते. जेव्हा पालक मुलांच्या विशिष्ट कृतीचं मनापासून
काढतील कसं, कारण हे सगळ्या स्क्रीनवर येते. कोणाला माहित आहे का कसं काढतील? अमृता किंवा दुसरं कोणी, हे कसं काढतील? मग एक मिनिट, मी डबल शेअर करते. असो. हो, झालं. ठीक आहे, आता दिसत आहे व्यवस्थित. हे मी केलेलं दिसत आहे, डिलीट करते. हा, ठीक आहे, आले मी पहिल्या ह्याच्यात. जेव्हा पालक मुलांच्या विशिष्ट कृतीचं मनापासून कौतुक करतात, तेव्हा कौतुकाची भावना रिवॉर्ड फंक्शन कार्यरत होते आणि त्यातून कायमस्वरूपी प्रेरणा मिळते. अशा अनेक प्रसंगातून साठत आलेली प्रेरणा पुढे आत्मविश्वासात रूपांतरित होते. मात्र इथे पालकांनी कौतुक आणि अवाजवी कौतुक यातला फरक समजून घेणं गरजेचं आहे. आता आपण एकटं वाचत असू ना, तर काय होतं, आपण पटपट पटपट एक पेज वाचलं, दुसरं पेज वाचलं, तिसरं पेज वाचलं, असं वाचून पुस्तक पटपट खाऊन टाकतो, फस्त करून टाकतो. मग आपल्याला जर आपण एखाद्या वर्षानं ते पुस्तक वाचलं तर असं वाटतं, अरे हे आपण वाचलं होतं का नाही. पण हे लाईव्हचा मला असा एक्सपिरियन्स आहे की तुम्ही ऐकता किंवा मी वाचते, तर आपण एक एक लाईनवर लक्ष ठेवतो ना, तर मग कळतं की बाबा ह्या लाईन मध्ये काय लिहिलंय, त्यात काय सांगितलं आपल्याला करायला किंवा काय करायला नाही सांगितलं. तर ह्या दोन गोष्टी समजतात म्हणजे लाईव्ह वाचल्यामुळे. बाकी तर आपण पुस्तक घेऊन वाचू शकतो. अर्धा तासात इथं 10 पेज होत असतील तर आपले 20-50 होतील. पण 50 वाचणं आणि 2 वाचणं, त्यात महत्वाचं काय आहे की आपण किती इम्प्लिमेंट करतोय. मात्र इथे पालकांनी कौतुक आणि अवाजवी कौतुक यातला फरक समजून घेणं गरजेचं आहे. कौतुक हे खऱ्या प्रयत्नांचं आणि वयानुरूप हवं. चुकीच्या गोष्टीचं किंवा अवाजवी कौतुक हे मुलांमध्ये नकारात्मक भावनांची निर्मिती करतं. म्हणजे चुकीच्या गोष्टी कोणत्या आहेत करतोय आणि चांगल्या गोष्टी कोणत्या, हे पालकांना समजून घेणं आधी महत्वाचं आहे. आणि मग चांगल्या गोष्टींना एनकरेज करायचं. आणि चुकीची होत असेल तर त्याला फक्त डिस्करेज न करता सांगू शकतो का चुकीची म्हणजे त्या चुकीच्या गोष्टीमुळे रिझल्ट कसे चुकीचे भेटतील, तर तू हे करायला नाही पाहिजे. मुख्य म्हणजे आपण जेव्हा प्रयत्नांचं कौतुक करण्याऐवजी मुलांचंच कौतुक करत बसतो, तसंच त्यांच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींचं, ज्या करणं त्यांचं कर्तव्यच आहे, उद्या शाळेत जाणं, अभ्यास पूर्ण करणं, अशांसारख्या गोष्टीचं कौतुक करतो, तेव्हा पुढे मोठेपणी चुकीचे किंवा अतार्किक विचार त्यांच्या मनात निर्माण होऊ शकतात. खास करून मुलांच्या चुकीच्या वर्तणुकीचं किंवा मेहनत न घेता मिळालेल्या यशाचं किंवा त्याने जे करायला हवं अशा गोष्टींचं जेव्हा कौतुक होतं, तेव्हा मुलांच्या मनात हा विचार असतो की माझ्या प्रत्येक कृतीचं कौतुक व्हायलाच हवं. म्हणजे प्रत्येक पावलोपावली पण कौतुक करू नका असं पुस्तकात सांगितलंय. कारण थोडंसं त्यांना सांगणं चुकीच्या गोष्टी कोणत्या आहेत ते पण महत्वाचं आहे. जेव्हा कुठल्याही विचारांना लागतो, तेव्हा अतार्किक विचारांचा जन्म होतो. खऱ्या प्रयत्नांना महत्व न देता माणूस स्वकौतुकात मग्न होतो. मग ही कौतुकाची सवय झालेली मुलं मोठी झाली की त्यांची इच्छा असते की माझ्या बायकोनं, माझ्या नवऱ्यानं, बॉसनं माझं कौतुक केलंच पाहिजे. म्हणजे सतत त्यांना अपेक्षा असते की सतत कोणतीही गोष्ट झाली तरी कौतुक झालं पाहिजे. मग कौतुक नाही केलं की मग ते मुलं ते करत नाही. त्यांना वाटतं की रोज तर मम्मा कौतुक करते, मग आज का नाही केलं तर मी नाही करणार. होतं असं. ज्यांना मोठे मुले असतील त्यांनी हा अनुभव घेतला असेल. आपण जर काही गोष्टीसाठी रिवॉर्ड देत असेल आणि तीच तेच रिवॉर्ड तीच गोष्टीसाठी रिपीट केले, तर तो रिवॉर्ड दिल्याशिवाय मुलं करत नाहीत. तर हे मग सुरुवातीलाच कळायला पाहिजे आपल्याला किती वारंवारतेसाठी रिवॉर्ड द्यायचा आहे, कोणत्या गोष्टीसाठी द्यायचा आहे आणि कोणत्या नाही. मुख्य म्हणजे माझ्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक व्हायलाच हवं. ते मिळालं नाही, झालं नाही की अशा व्यक्ती नैराश्यात जगतात. आजकाल पालक मुलांच्या आणि स्वतःच्याही दैनंदिन आयुष्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट टाकून स्वतः लाईक्स मिळवतात. तात्काळ मिळणाऱ्या कौतुकाची इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनची सवय मुलांना कोण लावतं तर आपणच. आणि याचंच उदाहरण म्हटलं तर स्क्रीन आलंच ना, की त्यांना पटकन ओरडायले रडायले तर आया काय करत मॉम्स काय करतात, पटकन मोबाईल देऊन टाकतात. मग त्यांना एकदम रिवॉर्ड भेटल्यासारखं होतं. अरे मी आता रडत होतो एकदम मला मस्त मस्त चित्र दिसत आहेत, छान छान आवाज, ते कार्टूनचे आवाज ते वेगळेच असतात, आपल्यासारखे नसतात. चित्रही वेगळेच असतात आणि डार्क कलर्स असतात आणि ते पटपट पटपट बदलत जातात. आपलं एवढं आजूबाजूचं वातावरण फास्ट नाही बदलत. मग त्यांना ते डोपामाइन फास्ट रिलीज होतं. मग हे काय झालं, त्यांचं इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. मग ह्याची सवय कोण लावतंय
तर त्यांनी सांगितलं आपणच म्हणजे पालकच लावतात. थोडक्यात काय तर लहानपणी केलेलं अति कौतुक भविष्यात चुकीच्या अतार्किक विचारांना जन्म देत असतं. तर कमी कौतुक भविष्यात आत्मविश्वासाचा अभाव निर्माण करत असतं. त्यामुळे लहानपणी योग्य प्रमाणात, योग्य वेळी, योग्य प्रयत्नांचं कौतुक होणं गरजेचं आहे. आणि आणखीन एक, आता लहान मुलं जर स्क्रोल करायला शिकले तर आपण काही आजी आजोबा असतील किंवा आई वडील असतील त्यांचं कौतुक करतात, बाबा किती छोटस आहे आणि कसं मस्त स्क्रोल करतंय, छान 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 कर आणखी. म्हणजे आपण आपल्याला काय वाटतं, नवीन गोष्ट आणि किती माझं मूल हुशार आहे, टॅलेंटेड आहे, रील्स कसं स्क्रोल करतंय आजकाल. पहिले आपण तरी टीव्हीवर वगैरे कार्टून बघायचो. आणि मागची थोडीशी म्हणजे आता जी मुलं 4वी-5वीला असतील त्यांनी कार्टून्स बघितले होते. पण जी आताची पिढी आहे ती कार्टून्स नाही ना, टीव्ही नाही ना, काही नाही, मस्त शॉर्ट्स आणि रील्स बघतात मुलं. आपण आजूबाजूला पाहिलं तर ते तेच पाहतात. तर मग त्याची सवय पण आपणच लावली, आपण त्यांचं कौतुक केलं आणि आपण ही चूक ऍक्सेप्ट नाही करत. आपल्याला वाटतं नाही, मी मी का मुद्दाम लावली का सवय, कारण मला काम करायचे होते. हा हा किंवा ही बाळ शांत नाही बसत, जेवत नाही. पण तुम्ही जर हे दाखवलंच नाही त्यांना स्क्रीन म्हणजे काय, किंवा जेव्हा ते रील्स सुरुवातीला पहिल्यांदा त्यांनी सरकवलं तेव्हा रील्स नाही पाहायच्या किंवा त्यांच्याकडून मोबाईल घेतला असता तर त्यांना सेकंड टाइम तो नसता दिला, तर थर्ड टाइम त्यांनी मागितलाच नसता. थोडक्यात काय तर लहानपणी केलेलं अति कौतुक भविष्यात चुकीच्या अतार्किक विचारांना जन्म देत असतं. तर कमी कौतुक भविष्यात आत्मविश्वासाचा अभाव निर्माण करत असतं. त्यामुळे लहानपणी योग्य प्रमाणात, योग्य वेळी, योग्य प्रयत्नांचं कौतुक होणं गरजेचं आहे. पालकत्व ही एक कला आहे असं उगीच म्हटलं जात नाही आणि प्रत्येक कला शिकाव्या लागतात. तर मग ही कला पण आपल्याला शिकायची आहे. सॉरी. पालकांना ही कला अवगत झाली तरच पाल्याची वाढ योग्य दिशेने होत राहील. यालाच म्हणतात ढोलकी वाजवण्याची कला. मग कशी ढोलकी वाजवायची आपल्याला शिकावी लागेल, कारण ढोलकीच्या तालावर मग मुलं नाचणार आहेत ना आपल्या. म्हणजे आपण जशी ढोलकी वाजवू तशीच आपली बाळ होणार आहेत. मग आपण ती कला व्यवस्थित ढोलकी वाजवून सोप्या प्रकारे पॅरेंटिंगची जर्नी आपणच तयार करायची आपल्यासाठीच आणि आपल्या मुलांसाठी. कौशल्य विकसित करण्याच्या आणि होण्याच्या काळात योग्य जागी ढोलकीवर थाप पडली पाहिजे, तरच मुलांना फाजील आत्मविश्वासाला किंवा न्यूनगंडाला सामोरं जावं लागणार नाही. म्हणूनच तारतम्य फार महत्वाचं असतं. ढोलकीवर काय किंवा पाठीवर काय, ताप कधी, कशी, किती प्रमाणात द्यायची हे पालक शिक्षकांना ठरवता आलं पाहिजे. पाठीवर थाप तर आपल्याला मारायचीच नाही कधी. हे जुनी पॅरेंटिंगच्या मेथड होत्या, पाठीवर थाप देणं. पालकांनो हे लक्षात घ्या. आता ह्या पहिला छोटासा चॅप्टर याचं सार दिलंय त्यांनी. पाल्याच्या चांगल्या वर्तणुकीचं तसंच त्याच्या प्रयत्नांचं कौतुक करा. कोणत्या कौतुक करायचंय, पण कशाचं? चांगल्या वर्तणुकीचं. खरं कौतुक आणि खोटं कौतुक यातला फरक ओळखा. प्रत्यक्ष शाब्दिक कौतुक करा. सोशल मीडियावर कौतुक करणे टाळा. तारतम्य या शब्दाचा अर्थ समजून कौतुकाची थाप वापरा. तारतम्य म्हणजे बॅलन्स करा. कोणत्या गोष्टीमध्ये चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टीत कौतुक करायचंय का नाही हे. वर्तणुकीच्या कौतुकाचं बक्षीस म्हणून वस्तू किंवा मोठं आमिष देऊ नका. सुरुवातीपासूनच बक्षीस म्हणजे एखादं फूल और प्रज्ञा पाटील करायलेत असे काय म्हणत आहे. मला आता सारखं स्टॉप करावं लागते काय की स्क्रीन. ठीक आहे, ह्यांचं थोडंसंच केलं ह्याने. तारतम्य या शब्दाचा अर्थ समजून कौतुकाची थाप वापरा. वर्तणुकीच्या कौतुकाचं बक्षीस म्हणून वस्तू किंवा मोठा आमिष देऊ नका. म्हणजे कौतुक शब्दाचं द्या म्हणत आहे. मोठी वस्तू किंवा तुला चॉकलेट भेटेल असं केलं तर असं नका करू म्हणत आहे. सुरुवातीपासूनच बक्षीस म्हणजे एखादं फूल सुद्धा दिलं तरी म्हणजे किती छान सांगितलं ह्यांनी. हे म्हणजे मला सुद्धा आज वेगळं ऐकल्यासारखं वाटत आहे की फुल सुद्धा देऊ शकतो आपण बाळाला. पाठीवर थाप, कौतुकाचे शब्द अशी सवय ठेवा. भिंतीवर तक्ता लावा. महिनाभर पाल्याची वर्तणूक त्यावर नोंदवून तिथे त्याला स्टार रूपी कौतुकाची थाप द्या. बाजारात हे स्टार्स व स्माइलीज विकत मिळतात. ठीक आहे, आता जाते ते डॅश डॅश केलेलं. ठीक आहे, तर ह्यांनी काय सांगितलंय की कौतुक आपण म्हणजे सुरुवातीपासूनच कौतुक करायचंय तर अशी आमिष नाही दाखवायची की तुला मी हे टॉयज देईन किंवा चॉकलेट. साधं उदाहरण आहे, हे कर मग मी तुला चॉकलेट देईन, असं सहज पालक म्हणून जातात. पण ह्यांनी सांगितलं की असं सुरुवातीपासूनच नका करू. तुम्हाला जी बक्षीस द्यायची ती सुद्धा आपल्या डोक्यात असायला पाहिजे की बक्षीसच्या स्वरूपात आपल्या बाळाला काय सांगायचंय. म्हणजे एकदम लहान आहे तोपर्यंतच, तेव्हाच ह्या अशा गोष्टी शिकलो
तर पुढं पुढं जसे जसे प्रसंग येतील वेगवेगळ्या बाळांना वेगवेगळी पॅरेंटिंग करावी लागते. वयानुसार बदलतं सगळं त्यांचे स्वभावही असो किंवा सगळं वागणं बोलणं सगळं वेगळंच असतं वयानुसार. तर ते प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकायचीच आहे. तर आणखीन मोठ्या मुलांसाठी आपण स्टार पण देऊ शकतो. एक्झाम्पल, तू हे काम केलं तर तुला 1 स्टार भेटेल, आणखीन दुसरं काम केलं तर 2 स्टार भेटतील वगैरे. तर हे होता फर्स्ट चॅप्टर होता. आणखीन एक चॅप्टर वाचूया आपण. आणि पुढे हे काय म्हणत आहेत, थोडस जड झालं असेल तुमच्या मेंदूला, कारण थोडस डीप मध्ये होतं हे. पण पुढे आणखीन सोपे सोपे शेवटी हा सेशन एंडला आल्यानंतर मी तुम्हाला वाचून दाखवते पुढे कोणते कोणते टॉपिक आहेत. मुलांची भावनिक बुद्धिमत्ता. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. गाणं दिलं ह्यांनी. गीतकार शैलेंद्र यांचं अनाडी चित्रपटातलं हे गीत भावनिक बुद्धिमत्ता असणं म्हणजे काय हे दर्शवतं. बघा, भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स. आजकाल आपण EQ या संकल्पनेबद्दल नेहमी ऐकतो. EQचा अर्थ इमोशनल कोशंट होणार आहे, म्हणजे भावनांक. हा भावनांक आपल्या भावनिक बुद्धिमत्तेवर अवलंबून असतो. 21व्या शतकात यशस्वी व्हायचं असेल तर फक्त IQ उत्तम असून चालणार नाही, म्हणजे इंटेलिजन्सच असून चालणार नाही, तर भावनांक म्हणजे EQ इंटेलिजन्स कोशंट तितकाच उत्तम असणं गरजेचं आहे. ह्याने इंटेलिजन्स दिले, तिथं इमोशनल पाहिजे होतं, म्हणजे इंटेलिजन्स क्वेश्चन बरोबर इमोशनल क्वेश्चन तर सध्या गरजेचं आहे. कारण हे इमोशनल क्वेश्चन चांगला असला म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता चांगली असली म्हणजे ताणतणाव येणं न येणं, डिसिजन व्यवस्थित घेणं हे मुलं शिकणार आहेत. आणि आपण वेगाने चंगळवादाकडे आकर्षक होत आहोत. आयुष्य अति प्रमाणात व्यक्ती केंद्रित होत चाललं आहे. अशा परिस्थितीमध्ये भावी पिढीचा भावनिक बुद्ध्यांक कमी होत चालला आहे, होत जाईल अशी भीती शास्त्रज्ञांना वाटते आहे. कारण भावना आल्या की तिथे स्व सोडून इतर कोणा माणसाचा किंवा समूहाचा, परिस्थितीचा किंवा इतर अनेक घटकांचा संबंध आला आणि इथे तर माणसाचं आयुष्यही अधिकाधिक स्वकेंद्रित होत चाललेलं आहे. स्पर्धेच्या नावाखाली आई वडील मुलांचा IQ अधिकाधिक कसा वाढेल, म्हणजे बुद्धिमत्ता कशी वाढेल, आपलं मूल अभ्यासात पहिलं कसं येईल यावर मेहनत घेताना दिसत आहेत. पण विविध संशोधन निष्कर्ष सांगतात की भविष्यात ज्यांचा भावनांक EQ चांगला असेल त्यांना नोकरी व्यवसायात अधिक चांगल्या संधी मिळतात. हा भावनिक बुद्ध्यांक म्हणजे नक्की काय? जॉन डियर या शास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार दुसऱ्यांच्या संवेदना समजून घेता येणं, भावना समजून घेता येणं, आपल्या भावना योग्य रीतीने मांडता येणं, दुसऱ्यांच्या समजून घेता येणं, स्वतःच्या मांडता येणं, आपल्या हातून झालेल्या चुका मान्य करणं, दुसऱ्यांना दोष न देणं, आपल्या चुकांचं समर्थन न करणं, दुसऱ्यांवर विश्वास ठेवता येणं आणि स्वतःबद्दल विश्वास निर्माण करणं, इतरांच्या भावनांचा सन्मान करता येणं, अशा बऱ्याच क्षमता भावनिक बुद्धिमत्तेमध्ये समाविष्ट असतात. आणि त्या अचानक 20व्या वर्षी निर्माण होत नाहीत. या क्षमतांची निर्मिती आणि विकास कधीपासून होतो? लहानपणापासून होतो. पुढे त्याचा अधिक विस्तार करता येऊ शकतो आणि वापर प्रयत्नपूर्वक वाढवता येऊ शकतो. थोडक्यात, स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखता येणं आणि त्याचं व्यवस्थापन करता येणं महत्वाचं. बऱ्याचदा गुणवत्ता यादीत पहिले आलेले, विद्यापीठात सुवर्ण पदक मिळवलेले विद्यार्थी आयुष्याच्या परीक्षेत चमकतात असं नाही. कधी कधी तर ते अपयशी झालेलेही दिसून आले आहेत. या उलट वर्गातला सर्वसामान्य विद्यार्थी हा पुढे आयुष्यात चांगला यशस्वी झालेला दिसतो. याला काही अपवाद असू शकतात, पण आपण आता आपलंच उदाहरण घ्या किंवा आपल्या आजूबाजूचं उदाहरण घ्या. जे मुलं इंटेलिजंट नव्हते, ज्यांचे पहिले दुसरे नंबर आले नव्हते, ते सुद्धा आता आयुष्यात खूप छान छान कामं करत आहे. आणि काही असे आहेत की ज्यांचा पहिला नंबर दुसरा नंबर होता आणि ते काहीच नाहीत करत. याचं कारण म्हणजे या विद्यार्थ्यामध्ये भावनिक बुद्ध्यांक अधिकाधिक विकसित झालेला असू शकतो, म्हणजे जे पुढे गेले त्यांच्यात. व्यक्ती खूप हुशार असली तरी तिचं सहकार्याशी जर पटत नसेल, टीमला घेऊन जर पुढे जाता येत नसेल, ताणतणाव व्यवस्थापन करता येत नसेल, तर कामात फारशी प्रगती होत नाही. त्याबरोबर मैत्रीपूर्ण वर्तणूक जमत नसेल, आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य वागणूक देता येत नसेल,
तर अशी व्यक्ती फारशी यशस्वी होऊ शकत नाही, कारण यश एकट्याने मिळवण्याची गोष्ट नसते. तुम्ही आजूबाजूच्या परिघातून जोडलेली योग्य आणि चांगली माणसं तुमच्या मेहनतीला यशाकडे घेऊन जातात. ज्यांचा भावनिक बुद्ध्यांक उत्तम असतो त्यांना अशी माणसं जोडता येतात आणि टिकवून ठेवता येऊ शकतात. याबरोबरच त्यातून प्रसंगी कठीण परिस्थिती हाताळण्याचं बळ मिळतं. आता आपण इथं क्वेश्चन येऊ शकतो की, ठीक आहे, हे वाचू आधी. आता प्रश्न असा येतो की भावनिक बुद्धिमत्ता वाढवता येते का? लहानपणी आपल्यावर कसे भावनिक संस्कार झाले यावर भावनिक बुद्धिमत्ता अवलंबून असते. तरीही मोठेपणी सुद्धा इक्यू वाढवता येतो. प्रयत्नपूर्वक मेहनत घेऊन स्वभाव बदलता येतो. जुनी माणसं याला स्वभावाला मुरड घालणं म्हणतात. आजकाल अधिक्याने विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आहे. त्यातही घरात एकुलते एक मूल असणाऱ्या कुटुंबांची संख्या अधिक. अशा घरातल्या मुलांचा भावनिक बुद्ध्यांक वाढणार तरी कसा? पूर्वी माणसं निरक्षर असली तरी मोठ्या आणि एकत्र कुटुंबातल्या अनेक माणसांच्या अस्तित्वातून वेगवेगळे नातेसंबंध अनुभवत आले. मुलांना एकटं वाटण्याचा अनुभव कधी फारसा यायचाच नाही. फक्त नावाला चुलत मामे मावस अशी बिरुद असणाऱ्या सख्या संबंधांनी युक्त विविध नात्यांचा भरणा घरात असे. सख्खे भावंड तर असतच. घरातच लाभणाऱ्या भावंडाच्या समृद्धीमुळे, इतर नातेसंबंधाच्या घरातल्या अस्तित्वामुळे वेगळा असा भावनिक बुद्धिमत्तेच्या विकासाचा विचार करावा लागत नसे. म्हणजे पहिलं नसे म्हणत आहे, करावा लागत नव्हता, आपोआप होत होता. कारण पहिले जॉईंट फॅमिली असायच्या, मग त्याच्यामध्ये आपोआपच तो भावनिक बुद्ध्यांक नात्यामुळे वगैरे वाढत होता. पण आता कसं, मुलं मोस्टली आपण घरात नवरा बायको आणि मुलंच असतं. असेल तर मग नवरा बायको 2 मुलं असंच असतो. मग तिथं खूप आपल्याला धडपड करून त्यांना इक्यू वाढवण्याकडे लक्ष द्यावं लागेल. असं नाही की तेव्हा वाढला तर मग आता वाढणार नाही का? 4च माणसं आहेत घरात, 3च आहे, आम्ही तर फक्त आई वडीलच आहोत आणि लेकरूच आहे. मग दिवसभर फक्त मी आईच असते त्याच्यासोबत, किंवा जास्त वेळ आईनं बाबाच असते, तर वाढणार नाही का? वाढू शकतो. पण तो कसा वाढवायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. असं नाही की वाढणार नाही, पण त्याच्यासाठी काहीतरी ह्यांनी सोल्युशन्स दिलेलेच आहेत आणि असतीलही. आणि तेच आपल्याला फक्त समजले तर इम्प्लिमेंट करायचे. कळत न कळत तो विकास आपोआप होत जायचा. एकूणच एकत्र कुटुंब पद्धतीत तोट्यांपेक्षा फायदे अधिक होते आणि असतात असं मला वाटतं, लेखकाला वाटतं. एकमेकांसाठी मानसिक पातळीवर हजर असणं हा भावनिक बुद्ध्यांक वाढीचा महत्वाचा घटक मानायला हवा. एकत्र कुटुंबातील विकोपाला न जाणाऱ्या कुरबुरी आणि सामंजस्य या बाबी माणसाला बंधात्मक जगणं शिकवत असत. शिक्षण, नोकरी, उद्योग, प्रगती, व्यक्ती स्वातंत्र्य यासाठी जरी विभक्त कुटुंब पद्धती फायद्याची ठरत असली तरी तिच्यामुळे माणसाची भावनिक घुसमट वाढली. भाऊबंदकी या मुद्द्यावर माणसं फक्त स्वतंत्र नाही झाली, तर एकमेकांपासून दुरावत गेली. वाद भांडणाच्या शेवटी काही झालं तरी ती आपली बहीण आहे किंवा शेवटी भाऊच आहे ना आपला, अशी वाक्य मुखातून येणं बंद झालं किंवा कमी झालं आणि माणसाच्या भावनिक बुद्ध्यांकाला ओहोटी लागली, असं म्हणत आहेत ह्या. कुटुंबातल्या व्यक्तीचं एकमेकांशी न होणारं किंवा तुटकपणे होणारं संभाषण, स्पर्धेच्या नावाखाली मुलांकडून अतिरिक्त अपेक्षा, अभ्यासाचा अतिरिक्त ताण, निखळ आनंदासाठी खेळणं दुर्लभ होणं, सामूहिक खेळ हद्दपार होणं, आई वडिलांची भांडणं, अशा अनेक कारणांमुळे मुलांची भावनिक बुद्धिमत्ता खुंटते. मग जर भावनिक बुद्धिमत्ता खुंटवायची नसेल तर ही कारण आपल्याला टाळावी लागतील. ही सुखवस्तू घरातील परिस्थिती झाली. पूर्वी नातेसंबंधांना खूप महत्व होतं. मुलं स्वतःच्या घरात कमी आणि मित्रांच्या घरात, सोसायटीत, कॉलनीत मस्त जास्त रमायची. जसं की आपण आता, मी तुम्हाला विचारलं की तुम्ही कसे म्हणजे वाढलात, पूर्ण गावभर फिरायचा का? शहरात असाल तर थोडस कमी, पण जे जे गावामध्ये वाढलेले आहेत ते तर पूर्ण गावभर फिरायचे, कुठेही खेळायचे. आणि आता आपण 5-10 मिनिट म्हणजे 10 मिनिटासाठी लेकरू लवकर म्हणजे 10 मिनिटात यायला पाहिजे, आणि जर 15 मिनिटं लावली आपल्या बाळानं, आपल्या मुलांनी यायला, तरी आपली धाकधूक होते. कुठं गेले असेल, कुणाच्या घरात गेला असेल, दुसऱ्या गल्लीत तर नसेल का गेलं, किती घाबरतो आपण. पण पहिलं तसं नव्हतं. मग झालंच ना, वातावरण बदललं तेव्हाचं आणि आताचं. त्यामुळं तेव्हाची जी पॅरेंटिंग स्टाईल आहे ती पण बदलावीच लागणार आहे. कॉलनीत जास्त रमायची, खेळायची. एक चॉकलेट सगळे मित्र मिळून खात असत.
भांडणं झाली. आणि आता चॉकलेट वरून लक्षात आलं, आपण किती घाबरतो, अरे माझ्या बाळाला कोणी काही खायला तर नाही ना देणार वेगळं, मी तर त्याला वेगळं देते रोज घरी, ह्या शेजारणीनं काय दिलं तर. आता बिस्किटाला तर किती घाबरतो आपण. आपण कधी बिस्किट वगैरे एखादी आई नसेल देत बाळाला, आणि शेजारी गेली तर बिस्किट खाऊ घालतील ते, म्हणून किती धाकधूक होते. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत स्ट्रेस येतोय आपल्याला. भांडणं झाली तरी आई वडील मध्ये पडायचे नाहीत. या सर्वातून माणसातले संबंध जपण्याचे संस्कार व्हायचे. आपल्या काळात एखाद्या विषयात किंवा स्पर्धेमध्ये अपयश आलं तरी ते स्वीकारण्याची मनाची तयारी असे. सध्या विद्यार्थ्यांना अधिकार मार्क कमी पडला तरी आई वडील शाळेत विचारायला येतात. एखादा अर्धा मार्क कमी पडला तरी विद्यार्थी सुद्धा अपयश मान्य करायला नसतात. त्यात आजकालचे विद्यार्थी शिक्षकांना सन्मान देत नाहीत, कारण त्यांचे पालक तो देत नाहीत. आता ह्या ओळीमध्ये हे सुद्धा लिहिलंय की, मी वारंवार सांगते की आपण जसं बोलतो मुलांसमोर, सी मंकी डू मंकी, माकडाचं पिल्लू जसं माकड करेल मोठं तसंच करतं, तशीच आपण माकडांनी आपली आजूबाजूला आपली पिल्लं आहेत, छोटी छोटी बाळ, जसं आई वडील करणार आहे ते तसंच करणार आहे. जसं आपण भांडू तर तेही भांडणं शिकतील, आपण चांगलं बोलू इतरांशी तर तेही चांगलंच वागायला शिकणार आहेत, आपण चांगलं वाचू तर तेही चांगलं वाचायला शिकतील. सगळंच आहे, आपण चांगलं पाहू तर तेही चांगलंच पाहायला शिकतील. मग जर आपण आपण त्या आपल्या बाळाच्या पालकांना, सॉरी शिक्षकांनाच नव्हे तर आजूबाजूच्या लोकांना सन्मानानं बोललो तर ते सुद्धा सन्मानानंच बोलायला शिकतात. आणि आपल्याला वाटतं की अरे मी कसं, हे म्हणजे आपण लक्ष नाही ठेवत की आपण कसं बोलतो इतरांशी, नातेवाईकांशी, शेजाऱ्यांशी, आणि अचानक आपल्या बाळाने एखादं वाक्य चुकीचं बोललं की आपल्याला वाटतं अरे हे कुठून शिकून आलं, हे असं नसतं बोलायचं बाळा, वगैरे वगैरे आपण त्याला सांगतो. पण आपण हा विचारच नाही करत की तो कुठून नाही शिकलेला, आपण नकळत त्याला शिकवून गेलो हे. म्हणून आजकाल मी पालकांना सांगतो, लेखक काय सांगत आहे, तुमच्या पाल्यावर अधूनमधून अपयशाचेही संस्कार करा म्हणत आहेत. पालक मुलांचे सर्व हट्ट पुरवायला एका पायावर तयार असतात, हे अत्यंत अयोग्य आहे. अति लाड झाल्याने मुलांना नाही ऐकायची सवय राहत नाही, वेगळा टॉपिक आहे, आणि मोठेपणी ही सवय फार महाग पडते. प्रेमात नकार, स्पर्धा, व्यवसाय, नोकरीतलं अपयश, दुसऱ्याने आपल्या मनाप्रमाणे न वागणं, दैनंदिन जीवनात आपल्या मनासारख्या न घडणाऱ्या गोष्टी काहीच पचवता येत नाही. ही मंडळी बॉस झाली तर हाताखालची माणसं दहशतीखाली राहतात, कारण त्यांचा EQ कमी असतो. थोडक्यात काय तर आयुष्यात IQ बरोबर EQ ही तितकाच महत्वाचा आहे. आपल्या वर्तणुकीतून या सवयी मुलांना लागतात आणि त्या उत्तरोत्तर दृढ होत जातात. पालक शिक्षकांच्या वर्तणुकीतून मुलं त्या भावनांची आंदोलनं अगदी नकळत अलगद टिपत असतात. म्हणजे आता सांगितलेलं पालक आणि शिक्षकांच्या सुद्धा वर्तणुकीतून आपण ठरवून नाही त्यांना काय शिकवत, ते नकळतच टिपतात आणि शिकून जातात. आणि अनुकरणातून त्यांच्यातही ती फोफवू लागतात, मुलं स्वतःच त्या मार्गावर चालू लागतात. या साऱ्या सकारात्मक बाबी झाल्या, पण बदलत्या काळानुसार बघायचं तर अनेक नकारात्मक गोष्टी मुलांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या विकासात अडसर बनत आहेत. उदाहरणार्थ मुलांकडून होणारा मोबाईलचा अतिरिक्त वापर, त्यांचा आभासी जगात रमणं, मोबाईल म्हणजे आभासी जगच आहे एक प्रकारचं, टीव्ही पाहण्याचं बेहिशोबी प्रमाण, या साऱ्यांचे वाईट परिणाम मुलांवर होत आहेत, आणि ते होऊ न देणं पालक शिक्षक म्हणून आपल्या हातात आहे. घरातलं मोकळं आणि आनंदी वातावरण, प्रेमाचे नातेसंबंध, शाळा आणि शिक्षकाबद्दल आदर, भरपूर मैदानी खेळ खेळणं, टीव्ही मोबाईलचा मर्यादित वापर, घरी पती पत्नीचं एकमेकावरचं प्रेम असणं आणि ते मुलांना जाणवत असणं, घरातल्या मदतनीसांना देखील सन्मानाची वागणूक देणं, गरजूंच्या मदतीला धावून जाणं, छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या त्यांनी, अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे बाळांचा विकास, मुलांचा विकास करायचा आहे ना आपल्याला सगळ्याला, परंतु सगळ्यात आधी काय करायचं की आपला स्वतःचा विकास करायचा आहे. आपण बदललं तर ते आपोआपच बदलणार आहेत. मग फक्त त्यांना बदलण्याच्या भानगडीत न पडता आधी आपण स्वतः बदलणं आवश्यक आहे. आणि जर पालक बदलले तर आपोआप ती मुलं बदलतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पालकांनी मुलांसोबत गुणवत्तापूर्ण वेळ घालवणं, कारण ती भावनिक गरज आहे वेळ घालवणं तर. आणि आता आपण म्हणतो नाही दिवसभर तर मी मुलांसोबतच असते, किचन मधून लक्षच ठेवते, किंवा काम करता करता खेळत तर ते माझ्या शेजारीच असते, 24 तास तर मी त्याला वेळ देते. पण तो झाला क्वांटिटी टाइम, तर तुम्ही क्वालिटी टाइम किती घालवताय त्यांच्याबरोबर? तुमचा मोबाईल ठेवून 10-15 मिनिटांसाठी लपाछपी खेळताय का? म्हणजे मोठ्या मुलांचं सांगते माझ्या उदाहरणावरून. किंवा मग छोटे आहेत तर त्यांच्या काही ऍक्टिव्हिटी घेताय का? त्यांना काही स्टोरी सांगताय का?
किंवा त्यांच्यासोबत काहीतरी माती खेळा, म्हणजे काहीतरी करा, पण क्वालिटी टाइम द्या 10-15 मिनिटाचा. असं नको की तुमचा 24 तासाचा किंवा 8 तास झोपीचे गेले तर बाकीचा जो क्वांटिटी टाइम आहे त्याला त्याची आवश्यकता आहे, तर अजिबात त्यांना ते राहिलेला 15-16 तासाचा वेळ नाही पाहिजे. त्यांना फक्त तुमचा 1 तास, तो पण क्वालिटेटिव्ह पाहिजे. अशा कितीतरी गोष्टीतून मुलांचा भावनिक विकास होत असतो. घराबरोबर मुलांच्या भावनिक विकासात शाळेचाही महत्वाचा वाटा असतो, कारण सदाचार, भावना, नातेसंबंध या बाबी केवळ घरापुरत्या मर्यादित नसतात, तर यामुळे मुलांच्या सामाजिक संपर्क संबंधाचा पाया घातला जातो आणि यातूनच सामाजिक बुद्धिमत्ता वाढीस लागत असते. आणि आणखीन एक इथं गोष्ट की आपला कंट्रोल आपण घरातल्या गोष्टीवर ठेवू शकतो, चालण्या बोलण्यावर, वागण्यावर, वाचण्यावर, करण्यावर, परंतु शाळेत तर आपण मुलांच्या मागं नाही जाऊ शकत. मग तिथून त्यांना वेगळंच काही काही गोष्टी समजतात, मग ते आपल्याला सांगतात किंवा तसं वागतात. मग ते सुद्धा आपल्याला निरीक्षण करता यायला पाहिजे की ह्या मी तर असं शिकवलं नव्हतं मुलांना, मोठे असतील तर मग हे काही चुकीचं वागत आहेत का, तर ते सुद्धा हँडल करायला आपल्याला यायला पाहिजे. मग त्याच्यासाठी सुद्धा हे शिकणं गरजेचं आहे की कसं हँडल करायचं, कसं निरीक्षणातून ओळखायचं. लहान असो की मोठे, सगळ्यांनी एकमेकांचा आदर ठेवून वागणं ही भावनिक बुद्धिमत्तेच्या विकासाची पहिली पायरी आहे. जीना इसी का नाम है. पालकांनो लक्षात घ्या, समरी सांगितली. मुलांच्या भावना समजून घ्या, त्या मान्य करा, त्यांच्या विविध भावनांना योग्य लेबल द्या. बरेचदा मुलं गल्लत करतात. उदाहरणार्थ कंटाळ्याला नैराश्य समजतात, म्हणजे कंटाळा बोर व्हायचंय म्हणण्यापेक्षा अरे खूपच ताण आलाय. छोट्या छोट्या मुलांना आता स्ट्रेस वगैरे शब्द माहित असतात. इथे त्यांना यातला फरक समजावून सांगणं गरजेचं आहे. भावनांच्या आधारावर प्रश्न विचारा. उदाहरणार्थ, तुला तुझी बहीण उदास का वाटते, बाबा शांत का आहेत, तुला वाटतं का तू हे केलंस की आजीला आनंद होईल, इत्यादी. मुलांना त्यांच्या भावना ओळखायला शिकवा. एखाद्या रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी चेहऱ्यावरच्या विविध भावनांचे चित्र काढायला आणि ती ओळखायला शिकवा. तर माझ्या एक ऍक्टिव्हिटीचा जो कोर्स आहे त्यात सुद्धा ही ऍक्टिव्हिटी आहे की एक्सप्रेशन गेम, किंवा आपण ह्यांनी सांगितल्याप्रमाणे भावनांची चित्र काढून त्यांना एक्सप्लेन करू शकतो. कागद घ्यायचे पांढरे, त्याच्यावर ड्रॉइंग काढायची, स्माईल, रागीट, नंतर सगळे जे पण इमोशन आहेत, आणि त्याला खाली काडी चिटकवायची आणि सांगायचं त्यांना, असा काडी धरली तर आपण ही तसं एक्सप्रेशन द्यायचं आणि त्यांना समजवायचं. मग असं नाही की 2 वर्षाचंच पाहिजे. बसलं मूल किंवा लहान मुलं झोपलेलं असतं, छोटस जरी बाळ असेल तेव्हापासून त्यांना आपण सांगू शकतो एक्सप्रेशन बाबत. कारण पाया जेवढा स्ट्रॉंग होईल तेवढं ते इमारत स्ट्रॉंग होणार आहे. म्हणून असं नाही की हे वय झाल्यावरच मी पॅरेंटिंग करायला सुरू करेल, अजिबात नाही. कारण हे जे इनिशियल्स डे आहेत तेच खूप महत्वाचे आहेत. त्यांची ग्रास्पिंग पॉवर पण जास्त असते आणि सगळं जास्त असतं, त्यामुळं आतापासूनच ह्या गोष्टी इम्प्लिमेंट कराव्या लागतील, जे पण आपण काही शिकत आहे ते. मुलांच्या भावनांचा निचरा करण्याच्या विविध पद्धतींचा वापर. उदाहरणार्थ, सामूहिक खेळ खेळण्यास प्रोत्साहन द्या. उदाहरणार्थ, आपण मुलं आता जास्त, जर तुम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असाल, खूपच सिटी मध्ये राहत असाल, तर तिथं फ्रेंड्स नसतात. पण जर एखाद्या वेळेस पार्क मध्ये गेलो तर आपण घाबरतो, अरे वेगळीच मुलं आहेत, देऊ का नको खेळायला. पण थोडस आपण तिथं निरीक्षण ठेवून त्यांना इजा नाही होणार किंवा कोण मोठं लेकरू त्यांना मारणार नाही, असं थोडस सेफ्टी ठेवून त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे की खेळ, बोल वगैरे. नंतर स्वतः पुढाकार घेऊन सामूहिक खेळ खेळण्याचा पायंडा घाला. तर आपण सुद्धा, एक मिनिट, माझी बॅटरी कमी नाही झाली पण लॅपटॉपची झाली. केला त्याला चार्जिंग. चार्जिंग करणंच आहे हे पॅरेंटिंग. आता एक एक्झाम्पल आता बॅटरीवरून लक्षात आलं की आपल्या आयांची पण बॅटरी ड्रेन होते दिवसभर. मग त्याला चार्जिंग करण्यासाठी सुद्धा असं रिडिंग न सुद्धा चार्जिंग होऊ शकते. कारण एखाद्या चांगल्या गोष्टी आपण इथं शिकलो तर आपल्याला आठवतं, हा मी असं असं ऐकलं होतं तर मी असं वागायला पाहिजे वगैरे. हे पण चार्जिंग करण्याचं उदाहरण आहे स्वतःला, शारीरिक सारखं मानसिक चार्जिंग. तर 2च घेऊया आज आपण चॅप्टर, वेळ झालेला आहे. उद्या पण तुम्ही जॉईन करू शकता. 7 मिनिटं जास्तच झाली. तर काही कोणाला क्वेश्चन विचारायचा असेल किंवा काही पण शेअर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. काही नवीन गोष्टी समजल्या असतील तर अनम्यूट करून सांगू शकता, चॅटमध्ये सांगू शकता. कोणाला काही विचारायचे तर सांगू शकता, काही पण. कौतुक, ऍप्रिशिएशन. ठीक आहे, कोणाला काय बोलायचंय का? तर तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता.
आता अनलोड पण होईल. हा, आणि मी मगाशी एक सांगणार होते, एक मी वाचलं होतं का ऐकलं होतं माहित नाही, EQ बद्दलच. मी दिसत आहे का सगळ्यांना, ऐकू येतंय ना? कोणाचा व्हिडिओ ऑन नाही, त्यामुळे असं वाटत आहे मी एकटीच आहे की काय रीडिंग सेशनला. श्वेताला बोलती. निकिता ताई आल्या, चांदीच्या ग्लासनं पाणी पिते मी थोडं. अधिकचा. ठीक आहे. हा, तर आणखीन काय. हा, मी एक एक्झाम्पल सांगणार होते मगाशी, पण म्हटलं रिडिंगचं झालं शेवटला सांगेन. तर एक असं एक्झाम्पल तुम्ही कोणी कोणी ऐकलं असेल, की काय होतं, म्हणजे आपल्या इथलं नाही, ते रिसर्च केला होता दुसऱ्या देशात कुठंतरी, की छोटी छोटी मुलं होती खूप सारी, आणि एका ग्रुपला 10, आता समजा 10 मुलं इथं आहेत, दुसरा ग्रुप 10 मुलांचा आहे. तर पहिल्या 10 मुलांना सांगितलं की नाही, सगळ्या 20, सॉरी, 20 मुलांचा ग्रुप होता, आणि त्यांना सांगितलं की हे जे तुम्हाला 2-2 चॉकलेट दिलेले आहेत, ते तुम्ही 10 मिनिटासाठी खाऊ नका. जर तुम्ही ते 2 चॉकलेट खाल्ले तर तुम्हाला आणखीन 2 चॉकलेट मिळणार नाहीत, आणि आम्ही येईपर्यंत 10 मिनिटांना आम्ही येणार आहोत या रूम मध्ये, आणि तोपर्यंत तुम्ही ह्या 2 चॉकलेट तोंडात नाही टाकले, तसेच ठेवले, तर तुम्हाला रिवॉर्ड म्हणून आणखीन 2 चॉकलेट मिळतील. मग तुमच्याकडे किती चॉकलेट होतील? 4 चॉकलेट होतील. तर मग त्यांनी नंतर 10 मिनिटांना आले, आणि त्यांनी नोट केलं की कोणत्या मुलांनी ते दोन्ही चॉकलेट खाऊन टाकले, एक चॉकलेट खाऊन टाकलं, आणि कोणत्या कोणत्या मुलांनी दोन्ही चॉकलेट तसेच ठेवलेत, कारण त्यांना माहित होतं, त्यांच्या डोक्यात आलं की नाही, हे दोन मी जर आता सध्या पेशन्स ठेवला तर मला आणखीन रिवॉर्ड भेटणार आहे. आणि मग त्यांनी काही वर्षांनी वगैरे रिसर्च वाले असेच करतात ना, लहानपणी काहीतरी त्यांच्यावर हे करतील, आणि नंतर मोठेपणी पडताळून पाहतील, तर ते त्यात तसंच होतं. मोठेपणी मग त्यातले लोकांना त्या 20 मधल्यांना शोधलं की बाबा कुठं कुठं आहेत, आणि ते किती यशस्वी झालेत किंवा नाही. तर सगळ्यात जास्त यशस्वी ते लोक होते ज्यांनी ती 2 चॉकलेट खाल्ली नव्हती त्या 10 मिनिटात. मग आपण सुद्धा आपल्या बाळावर एक्सपेरिमेंट करू शकतो. त्याला म्हणजे रोजच नाही करायचा, एखाद्या वेळेस, की त्याला सांगू शकतो की अरे हे असं असं, म्हणजे थोडस 2 वर्षापेक्षा मोठं पाहिजे बाळ, 1.5 तरी वर्षापेक्षा, तुमचं जेव्हा ते ऐकल, पाणी आण, हे आण, त्याला जेव्हा वाक्य तुमची समजतील, इन्स्ट्रक्शन देणारी समजतील, तेव्हा हे त्याला करू शकता ही ऍक्टिव्हिटी. कारण छोट्या बाळाला तुम्ही काही बोललं तरी त्यांना ऐकू जातं, पण त्यांना थोडीच तुमचे लगेच फॉलो करता येणार आहेत इन्स्ट्रक्शन, म्हणजे त्याच्यानुसार प्रतिक्रिया थोडीच लगेच देता येणार आहेत. तर 2 चॉकलेट म्हणजे चॉकलेट नाही द्यायची, दुसरं कोणतीही गोष्ट. त्यांना पेशन्स आहेत का नाही त्यांच्यात पाहायचं. जर त्या मुलांमध्ये पेशन्स असतील तर त्यांचा EQ चांगला आहे, तर मग तो पेशन्स आपणच डेव्हलप करायचा आहे. तर एवढं हेच होतं, एक उदाहरण छोटस. ठीक आहे, ह्या निमित्ताने तरी आम्ही बुक वाचू दिली, झालं होतं बुक रीडिंग. श्वेता, हा, एक एक्सपीरियंस शेयर करूँ क्या? वेलकम. अभी भी है ना, मतलब इवन दो हम लोग का कम्युनिकेशन इतना ज्यादा स्ट्रांग नहीं है, लेकिन हम अभी भी वो लोग ना, जैसे जब इसको नहलाना रहता है, मैं एक एग्जाम्पल बता रही हूँ, तो उसको नहलाने से पहले उसको टब में नहाना पसंद है, तो मैं उसको ही बोलती हूँ खुद का टब लेके आओ, एंड नहाने से पहले तुमको पानी पी, मतलब जो भी, जो उसका जैसे आयरन का सिरप वगैरह, वो दांत काले होते हैं ना, तो मैं बोली पहले तुमको ये लेना, उसके बाद में ही उधर जाना पड़ेगा. तो देन ही इज वेटिंग, रियली वेटिंग कि हाँ मेरे को अगर टब में नहाना है तो मुझे ये लेना पड़ेगा, ताकि फिर मम्मी ब्रश करके वो काला काला निकालेगी और उसके बाद में फिर मेरे को नहाने को मिलेगा. तो अभी भी मतलब कुछ कुछ चीजों में उन लोगों का वो जो है सहन शक्ति ना, वो दिखाई दे रही, मतलब छोटे में से भी धीरे धीरे होने लगी है. एंड देन जैसे बड़े होते हैं तो फिर तो ऑब्वियसली, जैसे आपने बताया कि बड़े होते हैं तो और ज्यादा मतलब उनका वो बढ़ जाएगा, जैसे ये चॉकलेट का एग्जांपल शेयर किया. तो ऐसे कुछ कुछ चीजें मैं उसको ये करती हूँ कि ये चीज कर लेंगे फिर हम लोग ये करेंगे. तो वी हैव टू वेट, हाँ वेट वेट, पता है ना वेट मतलब क्या? तो धीरे धीरे उसको लाइक वो फेशियल एक्सप्रेशन के जरिए वेट 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 लाइक, तो देन वो धीरे धीरे उनको मतलब वैसे वो करते हैं. हा, मग और काय जैसे आता दो साल के, दो ढाई साल के हो जाएंगे तो और ज्यादा करेंगे. बरोबर आहे. आता मलाच तर आता काहींना माहित नसेलही किंवा असेल, आता माझी जी मोठी मुलगी आहे श्रेया, तिच्यातल्यापेक्षा तिच्यात तर पेशन्स आहेत, कारण मी सुरुवातीपासून म्हणजे थोडस पॅरेंटिंग शिकलेच होते, 2-2.5 वर्षाची होते तेव्हापासूनच थोडं शिकवत इम्प्लिमेंट करत होते. तर तशी ती झालेली आहे. पण हा छोटा आहे तर त्याच्यात जास्त पेशन्स आहेत, कारण आपण
खूप जणांनी गर्भसंस्कार केलेत आणि ते एकदम जन्मायच्या आधी पण पॅरेंटिंगची पुस्तकं वाचलेत, आता हे वाचतोय. त्यामुळे समजत आहे की कसं वागायला पाहिजे, निरीक्षण कसं करायला पाहिजे. आता 3D जे एक्झाम्पल दिलं तर त्यांनी रोजच्या आयुष्यातच तो पेशन्स डेव्हलप केला छोट्यामध्ये. तर मग अशा छोट्या छोट्या गोष्टी एक्झाम्पल हे आता मी एक एक्झाम्पल एकदम सिली आहे छोटस. जेव्हा वॉशरूमला मी जाते तर मग आजी जर मागा आला तर मी कडी नाही लावत, दरवाजा उघडाच ठेवत. म्हणजे आता येत नाही पण मध्ये मध्ये तेव्हा जरा छोटा होता तेव्हा यायचा. तर मग दरवाजा एवढा छोटासा उघडा ठेवायचा आणि त्याला सांगायचे मी की अद्विक येऊ नको मध्ये, मम्मा सुसू करत आहे ना, येऊ नको मध्ये, तिथंच थांबा मम्मा लगेच येते. तर लेकरू धक्का नव्हतं मारत ना काहीच नाही, गप आपलं उभं राहायचं. नाहीतर त्यांना किती लगेच काही मुलं मम्मा गेली गायब झाली म्हणजे रडतात, टँट्रम करतात. आणि दरवाजा उघडा ठेवला म्हणले तर ते धक्कन मध्ये येणार, पण त्याला समजते की नाही ही मध्ये गेली, हिनं सांगितलंय मम्मानं की थांब येणार आहे मी. म्हणजे आप जो वेट बोलते हे, हा मी त्याला थांब थांब जरा वाट पहा असं म्हटलं त्याला समजतं की थांब म्हणजे काय असतं, वाट पाहणं म्हणजे काय असतं. मग हेच झालं, त्यांचं आतापासून EQ डेव्हलप होत आहे. मग ते आपण आपोआप शिकलोय का? नाही, कारण आपण हे वाचून वगैरेच अनुभवातून शिकलेलो आहे. तर ह्या अशा गोष्टी शिकून इम्प्लिमेंट केल्या ना त्याचे रिझल्ट खूप छान भेटतात. असंच आहे. समजलं? हा, पुस्तकाचं नाव आहे मुलांचे व्यक्तिमत्व साकारताना, सचिन जोशी सरांचे. तुम्ही घेऊ शकता हे पुस्तक, अमेझॉनला मिळेल. कितीच आहे? 350चं पुस्तक आहे, छान आहे. त्यांचा दिसत आहे असं आहे. छान पुस्तक आहे. पण काय होतं, मी पण खूप दिवसाच घेऊन ठेवलंय पण मी पण नव्हतं वाचलं ते. आता तुमच्या बरोबर माझं ही विन विन सिच्युएशन होते क्रिएट. तुम्हालाही नॉलेज भेटतं, मलाही भेटतं. ठीक आहे, तर भेटूया आणखीन उद्या 2 चॅप्टर वाचू. आणि जर कोणाला 10 दिवसाचं रीडिंग सेशन जॉईन करायचे असतील, मोस्टली आपलं मग पूर्ण होऊ शकतं पुस्तक, तर मी ग्रुपमध्ये टाकलेलंच आहे फी 99. कारण 99 म्हणजे मलाही परवडत नाही, पण ठीक आहे माझंही वाचन होतं. आणि हे फक्त झूमचीच फी निघते, 10 लोकांनाही जॉईन झाले तर 1300 रुपये महिन्याचे झूमचेच निघतात. कारण 1 तासा झूम पाहिजे म्हटलं तर 1300 रुपये भरावे लागते. आणि त्याच्यासाठीच फी ठेवली, बाकी तर काही नाही. मग तुम्हाला जर अटेंड करायचे असतील डेली आणि तुम्हाला मग लाईव्ह पण जॉईन होता येईल. आणि अशा ग्रोथ माइंडसेट वाल्या मॉमचा म्हणजे काय म्हणते सहवास लाभेल. त्यामुळे पुढेही नवीन नवीन गोष्टी तुम्ही शिकू शकता. काही अडचणी आल्या तर विचारू शकता. तर तुम्हाला आज जॉईन करायचं असेल तर तुम्ही करू शकता. उद्या पण मी लिंक पाठवेल सगळ्या ग्रुपमध्ये, तर उद्या पण जॉईन करा. ठीक आहे. तुमच्या लहान मुलांच्या कोणी मैत्रिणी असतील, लहान आया असतील तर त्यांनाही पाठवू शकता. कारण उद्याचे चॅप्टरचे नाव असते मी. उद्या काय आहे? उद्याचे चॅप्टर छान आहे का? गोष्ट का आणि कोणती कोणती गोष्ट सांगायची? गोष्टी तर खूप साऱ्या असतात, पण का सांगायची आणि कोणती गोष्ट सांगायची. आणि भूताचा वागुळ बुवा दुसरं चॅप्टर आहे की घाबरवून म्हणजे घाबरवायला पाहिजे का आपण मुलांना? आपण म्हणतो ना हा येईल जको जावं, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सहज नकळत म्हणून जातो. पण किती म्हणायला पाहिजे, कोणत्या गोष्टीसाठी म्हणायला पाहिजे नाही, ते ह्याच्यात दिलंय बाप्पा चॅप्टर मध्ये. आणि तिसरं आहे लेबल लावणं थांबवा. सहज म्हणून जातो हा तर रडकच आहे, हे तर सारखं चिडचिडच करतं, किंवा हे नीट वागत नाही, सहज लेबल लावून जातो. ते खूप पॅरेंट्स लावतात. तर हे लेबल लावणं पण थांबवा म्हणत आहे. आणि आता लहान बाळ आहे तर आपण लेबल लावतच नसू, पण पुढे जाऊन लावू ना. तर आज हे चॅप्टर वाचला तर आपल्या डोक्यात बसेल नाही लेबल नाही लावायचं, का नाही लावायचं. तर ते आपण उद्या पाहूया. 2 ते 3 चॅप्टर होतील उद्या आपले. ठीक आहे, चला मग आपण आता बंद करूया रीडिंग. तर थँक्यू सगळ्यांचं. भाग्यश्री, दीपिका, हर्षदा, थैंक यू सो मच. निकिता, प्रगती, स्नेहा, श्वेता, सगळ्यांचंच थँक्यू. भेटूया मग उद्या 6 वाजताच. थँक्यू, बाय. Thank you so much. See you tomorrow 6 o'clock. Bye bye.